नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अंजनेरीला. वरती आला की श्री दिगंबर जैन प्राचीन तीर्थक्षेत्र अंजनेरी. थांब आता नाही आधीपासून बघा. जय श्रीराम. आज आपण आलेलो आहे अंजनेरी पर्वताची माहिती घेण्याकरिता. इथे एक टोल गेट लागतो आणि तिथे एका माणसाचे 30 रुपये आणि टू व्हीलरचे 20 रुपये, फोर व्हीलर असेल तर 40 रुपये अशी पावती फाडून आपल्याला वरती जात आहे. तुम्हाला जर गाडी घेऊन जायची असेल तरच तिथं टोल द्यावा लागतो, नाही तर फक्त माणसाचे 30 रुपये द्यावे लागतात. पण तुम्ही पायी पण येऊ शकता इथं वरती, पण मग खूप 2-1 किलोमीटरचा अंतर पडतो यायला, त्याच्यामुळं शक्यतो गाडी घेऊनच आलं पाहिजे. वरती जाण्यासाठी कोणताही पक्का रोड नाही, असाच आपला साधा कच्चा रोड आहे. त्यावर पण जर पाऊस आला तर फार चिखल होतो. गडाच्या पायथ्याशी आली की तुम्हाला अशी पार्किंग दिसते, फार मोठी पार्किंग आहे, टू व्हीलर फोर व्हीलर सर्व. खाली टोलवर दिलेली पावती आपल्याला इथे दाखवावी लागते. आपलं सर्व सामान चेक करून आपल्याला वरती सोडण्यात येतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अंजनेरीला. चला तर मग चालता तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो अंजनेरी किल्ल्याची. अंजनेरी पर्वत हा नाशिकपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरच्या पर्वतरांगातील हा एक महत्त्वाचा पर्वत आहे, कारण येथे हनुमंतरायांचा जन्म झाला होता. हनुमंतरायाचा जन्म अंजनी मातेच्या पोटी झाला, म्हणून या पर्वताला अंजनेरी पर्वत असे म्हणले जाते. पायऱ्या चढून तुम्ही थोडंसं वरती आले की तुम्हाला इथं 2 रस्ते दिसतात, एक पायऱ्यांचा आणि एक पाऊलवाट आहे. पण पाऊलवाट सोपी पडते, कारण की पायऱ्यांनी थोडं फिरून जावं लागतं आणि पाऊलवाट पण पुढे जाऊन त्याच रस्त्याला मिळते, पण थोडा शॉर्टकट पडतो. थोडंसं वरती गेलं की आपल्याला अशा अँगल दिसतं. इथून एकच माणूस व्यवस्थित जाऊ शकतो एवढीच पाऊलवाट आहे. पण इथून खालचा व्ह्यू बघण्यात एक वेगळीच मजा आहे. इतके झाडं, इतकं पाणी वगैरे एकदम छान दिसतं इथून दृश्य. तिथून थोडं पुढं आलं की शेंदूर लावलेली दिसते हनुमंतरायाची मूर्ती. तसंच थोडंसं वरती येता लागतात आपल्याला पायऱ्या. आज आपलं नशीब खराब म्हणून इथं पाऊस नाही पडला, पण जर पाऊस आला आणि वरतून पाणी येतं ते दृश्य खरंच बघण्यासारखं असतं. तुम्ही अंजनेरीच्या जेवढ्या पण रील येतात त्याच्यात ह्याच पायऱ्या बघता, कारण इथून पाणी येतं आणि जास्त रील्स इथल्याच असतात. वरती आलं की श्री दिगंबर जैन प्राचीन तीर्थक्षेत्र अंजनेरी. अजून खूप बाकी वरती. इथं छोटीशी गुफा आहे आणि त्यामध्ये मंदिर. इथं मध्ये पण एक गुफा बघू शकता. इथं छोटंसं कुंड पण आहे. दिगंबर प्राचीन जैन मंदिर. तर मध्ये काहीच दिसत नाही. पायऱ्या संपून वरती गेलो की लागतो तो खडक. खडक काही एवढं अवघड नाही, कारण की आपल्याला सरळ चालायचं असतं. खडक पार करून थोडंसं पुढं गेलं की लागतं अंजनी मातेचं मंदिर. हेच ते मंदिर आहे जिथे अंजनी मातेने भगवान शंकराची खूप कठोर तपस्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि भगवान शंकर प्रसन्न होऊन वरदान रूपी त्यांनी मारुती अंजनी मातेला दिलं. रघुनंदन
अंजनी मातेच्या मंदिरापासून थोडं पुढे आलं की आपल्याला हे तळं लागतं. हे तळं नाही तर हे हनुमानाचे पदचिन्ह आहे. असं सांगितलं जातं की हनुमानाने सूर्य गिळायला इथूनच उडी मारली होती. त्यांच्या डाव्या पायाचा ठसा म्हणजे हे तळं आहे आत्ताचं. तळं शेजारीच हे दुकान आहे. इथे बिस्लरी 30 रुपयाला आणि मॅगी 50 रुपयाला आहे. पण एवढं वरती चढून आल्यामुळे भूक लागली, म्हणलं जाऊ द्या 50 तर 50. एक मॅगी घेऊन आम्ही दोघांनी मिळून खाऊन घेतली. पदचिन्हापासून थोडं पुढं आलं की लागते सिद्ध अंजनी माता हनुमान गुफा. इकडे शक्यतो कोणी जात नाही, पण मग तुम्हाला दाखवण्यासाठी आपण चाललोय. आपण आलेलो आहे गुफेपाशी. अंजनी माता हनुमानजी गुफा. इथे लिहिलेलं आहे हनुमान जन्मस्थान. चला तुम्हाला मध्ये दाखवतो. छोटंसं मंदिर आहे. हे आहे छोटंसं मंदिर. छोटं आहे पण फार सुंदर आहे. एकदम कोरीव काम आहे पूर्ण. परत त्याच रस्त्याने मागं न जाता डाव्या बाजूचा रस्ता निवडा. अवघड आहे पण लवकर वरती नेतो आपल्याला. वरती म्हणजे पुढच्या रोडला. गुफेपासून वरती आलं की परत आपल्याला पायऱ्यांचा प्रवास चालू होतो. गुफेपासून पायऱ्यांचा प्रवास चालू केल्यावर थोड्याच वेळात येतो तो असा व्ह्यू. तुम्ही इथून हनुमानाचे पदचिन्ह एकदम व्यवस्थित बघू शकता. हे बघा, एकदम व्यवस्थित दिसतं इथून. शक्यतो पायऱ्यांचा रस्ता टाळून पाऊल वाटानेच जाण्याचं हे करा, कारण पायऱ्या चढून खूप दम लागतो. पाऊल वाट तशी अवघड असते पण पटकन वरती जातो आपण. तिथून प्रवास करत पुढे आलं की आपल्याला दिसतं मेन मंदिर. मेन मंदिर बघितल्यावर जीवात जीव आला. फायनली आपण मारुती रायाच्या मेन मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे.
हे बघू शकता तुम्ही. मंदिरात एंट्री करताच छानशी हनुमंतरायाची आणि अंजनी मातेची मूर्ती. आता तुम्ही म्हणाली मूर्ती अशी काय, तर याचा अर्थ असा आहे की अंजनी मातेने हनुमंतरायाला आपल्या मांडीवर म्हणजेच की कुशीत ठेवलेलं आहे, त्या प्रतीकची मूर्ती आहे. तर मित्रांनो, अशी होती अंजनेरी पर्वताची माहिती. आपण आता दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब